समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी पारंपरिक घोड्यांच्या भव्य स्पर्धेचा थरार रंगणार आहे। सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणाऱ्या स्पर्धेसाठी आयोजकांकडून बक्षिसांची खैरात करण्यात आली असून घोड्यांच्या स्पर्धेतील विजेत्यांसह स्पर्धेचे आकर्षक रील्स बनवणाऱ्या स्पर्धकांसाठीही मोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। त्यानंतर रात्री 8 वाजता द फोक महाराष्ट्र आणि श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भिलवडी येथील कृष्णा घाटावर आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते। यावेळी शहानवाज डांगे, अनिल खराडे, विकास तावदर, नितीन माने, दीपक देसाई, विशाल पाटील, मुकुंद मोकाशी, शुभम चव्हाण, राहुल पाटील, उल्हास पाटील, भास्कर संकपाळे यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। प्रदीप अप्पा कदम यांनी सांगितले की कृष्णा नदीच्या ऐतिहासिक घाटावर होणाऱ्या पारंपरिक घोड्यांच्या स्पर्धेत परिसरातील विविध गावातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। सायंकाळी 4 ते 6 या वेळेत नदीच्या प्रवाहावर वेगाने झेपावणाऱ्या घोड्यांचा थरार पाहायला मिळणार असून स्पर्धकांचा उत्साह आणि नागरिकांची मोठी गर्दी यामुळे कृष्णा घाटावर जल्लोषाचे वातावरण निर्माण होणार आहे। स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत। प्रथम क्रमांकासाठी 33,333 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 22,222 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 11,111 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 9,999 रुपये तर 5व्या क्रमांकासाठी 7,777 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे। तसेच स्पर्धेमधील सहभागी होडी संघांना ठराविक रक्कम व सर्व स्पर्धक होडी चालकांनाही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे। त्यामुळे परिसरातील स्पर्धकांमध्ये या पारंपरिक स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे घोड्यांच्या स्पर्धेचे चित्रीकरण करून आकर्षक रील्स तयार करणाऱ्या स्पर्धकांनीही मोठी बक्षिसे दिली जाणार आहेत। त्यामुळे घोड्यांच्या थरारासोबतच सोशल मीडियावरही या स्पर्धेची मोठी रंगत पाहायला मिळणार आहे। घोड्यांच्या स्पर्धेनंतर रात्री 8 वाजता कृष्णा घाटावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। द फोक महाराष्ट्र या लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रमासोबत श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह सिंगिंग शो सादर केला जाणार आहे। लोककला, संगीत आणि मनोरंजनाच्या या मेजवानीमुळे कृष्णा घाटावरील वातावरणाला विशेष सांस्कृतिक रंगत लाभणार आहे। भिलवडी तसेच पलूस तालुक्यातील नागरिकांनी घोड्यांच्या पारंपरिक स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रदीप अप्पा कदम यांनी केले। परंपरा, क्रीडा, सोशल मीडिया आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडवणारा हा सोहळा भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर अविस्मरणीय ठरणार आहे। अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण पलूस तालुक्यामध्ये अनेक उपक्रमांचं नियोजन केलं होतं। त्यातीलच एक आपण या ठिकाणी भिलवडीमध्ये ऐतिहासिक अशा या कृष्णा घाटावरती कृष्णामाईच्या तीरावर आपण एक कार्यक्रमाचं आयोजन रविवारी केलेलं आहे। त्याच्यामध्ये पारंपरिक अशा होड्यांच्या स्पर्धा आपण 4 ते 6 या वेळेमध्ये घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण रोख बक्षिसं त्याचबरोबर सन्मानचिन्ह देणार आहे। सांगली जिल्ह्यातील अनेक तरुण मंडळ याच्यामध्ये भाग घेणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये भारुड असेल, गवळण असेल, वासुदेव, त्याचबरोबर लावणी असेल, असे पारंपरिक अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याच्याचबरोबर आपण श्वेता दांडेकर ज्या इंडियन आयडल राहिलेले आहेत त्यांचाही गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण तरुणाईला एक जोश निर्माण करून देण्यासाठी भव्य अशा रील स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी यासाठी तरुणांनी या रील स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। या स्पर्धांसाठी आपण रोख अशा बक्षिसांचं फार मोठ्या प्रमाणावरती या बक्षिसांचं आपण नियोजन केलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला ऐतिहासिक कृष्णा घाट पोहोचावा, आपल्या भागातल्या या होड्यांच्या स्पर्धा देशात आणि जगात प्रसिद्ध व्हाव्यात यासाठी या रील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घ्यावा आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या पलूस तालुक्यातल्या कृष्णा काठावरच्या या वैभवाला जगभरामध्ये पोहोचवण्याचा या रीलच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये युवकांनी सहभाग घ्यावा। भिलवडी आणि परिसरातील सर्व तमाम नागरिकांना मी आवाहन करतो, या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती या अशा थरार निर्माण करणाऱ्या या होड्यांच्या स्पर्धा आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केले। नागरिकांनी, महिला बंधू, युवकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला या ऐतिहासिक अशा कृष्णा घाटावरती उपस्थित राहावं असं मी
ही नम्र आवाहन या निमित्तानं आपल्या माध्यमातून करतोय. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.